रायगढ़ जिले के खालापुर तहसील का दूरस्थ आदिवासी गांव उंबरखेड़ वाड़ी आज भी विकास की राह देख रहा है। गांव तक पहुंचने के लिए पक्की सड़क नहीं होने के कारण ग्रामीणों को अपनी जान जोखिम में डालकर सफर करना पड़ता है। हालात ऐसे हैं कि गर्भवती महिलाओं, बुजुर्गों और मरीजों को आज भी झोली के आधार पर अस्पताल पहुंचाना पड़ता है। ग्रामीणों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द सड़क निर्माण की मांग की है। माझे नाव बबन रामीर, राहणार वरोसे उंबरनेवाडी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। तर नवी मुंबई एअरपोर्ट पासून पाहिलं तर आमचे वस्ती 30 किलोमीटर वरती आहे। चौक पासून अवघ्या 9 किलोमीटर आहे आमचं अंतर। परवा दिवशी जी घटना घडली, माझे काकाची मुलगी म्हणजे माझी बहीण, एका अक्षरशः डोळ्याला पाणी आणणारा क्षण सर्व अख्ख्या जगभर सर्व महाराष्ट्राने पाहिला। आणि एका बाजूला आपण पाहतो 21व्या शतकामध्ये चाललोय, भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली। अमृत महोत्सव सुद्धा आपण साजरा केला, परंतु तो कशाला? एका बाजूला श्रीमंत होत चाललेत आणि गरिबी तर पूर्ण गरीब होत चालले। परवा दिवशीची घटना अत्यंत दयनीय अवस्था, म्हणजे एवढी खराब की अक्षरशः डोळ्यावर पाणी येतोय पाहिली तर। परंतु काय आम्ही पूर्ण आदिवासी, असं शासनाचा निर्णय आहे की आदिवासी दर्या खोऱ्यातच राहावा, जंगल त्यांचं सर्व जंगल आहे, असं जर तुमचे म्हणणे असेल तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला कुठलं तरी पत्र द्या लिहून किंवा लेखी स्वरूपात लिहून द्या की आदिवासी वाड्यांना आम्ही रस्ता, लाईट, पाणी पुरवठा कुठली सुविधा देणार नाही, असे पूर्णपणे एक राज्यपालांनी पत्र काढावा आणि आम्हाला असं घोषित करावा। कारण पाहायला गेलं तर आमचा रस्ता इतना बिकट आहे की इथून जाताना आम्हाला त्या बहिणीला घेऊन जाताना 2 तास लागले, परंतु नशीब होते त्या दिवस पाऊस नव्हता। पूर्णपणे पावसाने आम्हाला साथ दिली आणि दुर्दैवी घटना सुद्धा घडली नाही। कारण एवढ्या पासमध्ये नेणे बहुत पूर्ण कठीण आहे। परंतु सरकारला एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही कितपर्यंत तुम्ही आदिवासीवर किती अन्याय करसाल। तुम्ही एका बाजूला मिसिंग लिंक काढला, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही त्याचं उद्घाटन केला, करोडो रुपये खर्च केला, तर आदिवासीसाठी आम्ही काय मागतो? तुमच्याकडे मूलभूत सुविधा मागतोय, रस्ता, पाणी, लाईट, की आम्ही तुमच्याकडे मागत नाही की आम्हाला घरकुल द्या, 2.5 लाखाचा घरकुल योजना आणून द्या, ते सुद्धा आम्ही मागत नाही। फक्त मूलभूत सुविधा द्या ना, आम्हाला हक्काचा रस्ता, हक्काचं लाईट आणि सुविधा पाणी पिण्याची सुविधा द्या। महानगरपालिकेचा डॅम आमच्या डोळ्यांनी रोज बघतोय, परंतु तो पाणी आमच्या नशिबात नाही। तो पाणी कोट्यवाधीचा पाणी मुंबईला महानगरपालिकेला दिला जातोय, भाडुत्री येतात राहतात त्यांना दिला जातोय, आणि ज्याची हक्काची जमीन आहे, जिथं स्थानिक लोक आहेत, आम्ही आदिवासी वाड्या मोरबा डॅमला पाहिलं तर 60% आदिवासी लोकांची वस्ती आहेत, आणि तो सर्व पाणी नवी मुंबई महानगरपालिकेला खाली दिला जातोय, परंतु आदिवासींना का दिला जात नाही? सरकार का आदिवासी लोकांची एवढे फसवणूक केली जाते? प्रत्येक टायमाला आपण पाहतोय, आता पालघर जिल्हा पण बघितला, बहुतेक ठिकाणी आदिवासी वस्त्या उजाडण्यात सरकार हे शर्यत्न चाललंय त्यांचा की आदिवासी संस्कृती नष्ट करायची। परंतु सरकारला हेच आम्ही सांगू इच्छितो, जर तुम्ही असं करत असाल तर आम्ही सुद्धा जंगल आमचे आहे, आम्ही मरून जाऊन हक्क सोडणार नाही। आणि हे शेवटचं सांगतोय, आमच्या आता जे आम्ही लढा घेतलाय तो पूर्ण करून आमचा जीव गेला तरी आम्ही रस्ता, लाईट आणल्याशिवाय मागत सरणार नाही, हीच आमची विनंती। आणि सरकारला हात जोडून देवेंद्र फडणवीस आणि माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर लवकरच्या लवकर आम्हाला रस्ता, लाईट द्यावी, हीच नम्र विनंती। रस्त्याची सुविधा नाही, पाणी पियाची सुविधा नाही आणि लाईटची नाही, आणि आम्हाला एक तर संडास बाथरूम लेडीज साठी तरी हवंय, कारण आम्हाला बाहेर जायला त्रास होतो। पण काय जे आमच्या अडचण आहे ते आता आम्ही काही ते तेवढी तरी हो। आणि आम्हाला लेडीज हॉस्पिटलला आता गर्भवती बाईला जर रस्त्यात अचानक कुठं जास्त जर त्रास झाला तर काय करणार आहे? तर रस्ता एवढा लांब जाण्याचा आहे आणि पायवाट पण इतक्या अडचणीच्या धावू जाऊ शकत पण नाही। आमच्याकडे अडचण अशी आहे की पिण्याची सोय नाही, पाणी पिण्याची, रस्त्याची आणि संडास बाथरूम वगैरे नाही, महिलांना बाहेर जायला लय त्रास होतोय। आणि मुलांच्या शिक्षणात सर येतात पण ते काही पावसाळ्यात त्यांना पण यायला जमत नाही, रस्त्याची सोय नाही। आमदार पण येऊन गेलेत, आश्वासन देऊन गेलेत, पण त्यांनी पण काय नाही, आश्वासन देतात परत येतच नाही। इलेक्शन आलं का सगळेच गाडी घेऊन येतात, तसं कोणीच नाही विचारत आम्हाला।